नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक तुमचं सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजच्या व्हिडिओचा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. महा TET 2024ची जाहिरात 9 सप्टेंबरला आलेली आहे आणि 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते हे सर्वांना माहिती आहे. आणि 10 नोव्हेंबरला ह्याची परीक्षा आहे. तर हे फॉर्म भरत असताना आपण कागदपत्रे कोणती आपल्यासोबत असली पाहिजे, कागदपत्रांची कोणती यादी आपल्याकडे असणे अनिवार्य आहे आणि कोणकोणती कागदपत्रे तुम्ही फॉर्म भरताना अचूक अपलोड करणे गरजेचे आहे. नाहीतर तुमचा फॉर्म धोक्यात येऊ शकतो, फॉर्म चुकीचा होऊ शकतो. या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. सोबतच महा TET 2024साठी महाराष्ट्रात सर्वात कमी फीजमध्ये सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन आपण देतो आहे, लाईव्ह आणि रेकॉर्ड बॅचच्या स्वरूपात. याच्यामध्ये लाईव्ह सर्व विषय आणि रेकॉर्ड बॅच आणि प्लस टेस्ट सिरीज सोबतच नोट्स, PYQ, PDF, ई-बुक्स हे सगळं तुम्हाला या 899 रुपयात मिळेल. आणि विशेष म्हणजे पास होण्याची लेखी हमी. आम्ही सांगितलेल्या स्ट्रॅटेजीनुसार जर अभ्यास केला तर या 60 दिवसामध्ये नक्कीच 90+ गुण मिळवू शकता. ही बॅच जॉईन करण्यासाठी हा जो नंबर आहे 9657779495 याच्यावर TET TIT असा मेसेज करा व्हॉट्सॲपला. मी तुम्हाला सर्व माहिती पाठवेल. सोबतच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 ही बॅच फक्त 1099 रुपयात, पोलीस भरती 999, सरळ सेवा 999 आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या बॅचेसवर 95% सूट. सोबतच कोणतीही पेड बॅच घेतली त्यासोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत राहील. आपल्या बॅचमधून सर्व विषयांचे संपूर्ण लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा त्याच्या पुढे गेल्यास कालावधी तुम्हाला वाढवणं मिळेल आणि व्हिडिओ किती वेळा बघता येईल. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी MPSCमध्ये यश मिळवलेलं आहे. निव्वळ TET CTET TIT हजारो विद्यार्थ्यांनी पास केलेली आहे. आपल्या 2022च्या भरतीमध्ये 1000+ विद्यार्थी शिक्षक झालेले आहे. त्यामुळे लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. मित्रांनो बघा, आता आपण TETचा फॉर्म भरण्यासाठी अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आपण बघणार आहोत, हे लक्षात घ्या. तर या कागदपत्रामध्ये फॉर्म भरत असताना प्रथम रजिस्ट्रेशन करत असताना तुमचा मोबाईल नंबर आणि तो मोबाईल नंबर तुम्ही शेवटपर्यंत वापरणार ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे TET संदर्भात कोणतीही सूचना, कोणताही मेसेज तुम्हाला जर येत असेल तर तो त्याच मोबाईल नंबरवर येईल, हे लक्षात घ्या. आणि ईमेल ID जो नंबर वापरला आहे मोबाईल नंबर, तर तो ईमेल ID मुद्दाम म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरता त्याची प्रिंट घेता, त्याच्यामागे तुम्ही वापरलेला मोबाईल नंबर आणि ईमेल ID फॉर्म भरता क्षणी अचूक लिहून घ्या. बऱ्याच लोकांची नंतर धावपळ होते, अडचणी येतात. त्याच्यामुळे मोबाईल नंबर महत्त्वाचा आहे, त्याच्याशी जो कनेक्ट केलेला आहे तो, आणि ईमेल ID तिथे फिलअप करताना आपण कोणता टाकलेला आहे ही गोष्टसुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आणि आता नंतर येतो तो म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला. लक्षात घ्या, शाळा सोडल्याचा दाखला TC म्हणू आपण, तर ती जन्मतारखेसाठी फार महत्त्वाची असते. लक्षात घ्या, जन्मतारखेसाठी फार महत्त्वाची असते. जर तुमची जन्मतारीख TCवर जर चुकीची असेल तर मग तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमधून किंवा तुमच्या एरियातील म्हणजे कोणत्यातही म्हणजे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे जे असेल ते, म्हणजे ग्रामीण भागात असेल ग्रामपंचायत, इतर भागात नगरपंचायत जे असेल ते, त्या ठिकाणावरून तुम्ही जन्मतारखेचा दाखला मिळवणं जरुरी आहे. आणि त्याच्यावरची तारीख बघा, जन्मतारखेचा फार मोठा इश्यू होत असतो. जन्मतारीख तुमची जी अदर डॉक्युमेंट आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड, TC, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, हे ज्याच्यावर राशन कार्ड म्हणजे जे असेल, ज्या ठिकाणी जन्मतारीख नमूद असते त्या सर्व ठिकाणी तुमची जन्मतारीख समान असणे गरजेचे आहे. नाहीतर डॉक्युमेंटरीमध्ये इश्यू होत असतो. म्हणून तिथे तुमचा शाळा सोडल्याचा जो दाखला असेल, TC असेल, त्याच्यावरची जन्मतारीख आपण फॉर्म फिलअप करताना त्या ठिकाणी टाकावी, हा महत्त्वाचा मुद्दा. त्याच्यानंतर 10वी 12वीची मार्कशीट म्हणजे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रे म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट. तर ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहे, हे लक्षात घ्या. 10वीचे गुणपत्रक आणि
प्रमाणपत्र, 12वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र. तर ह्या गोष्टीसुद्धा फॉर्म भरत असताना आपल्यासोबत असणं जरुरी आहे. आता हे झाली तुमची शालेय कागदपत्रे. त्याच्यानंतर बघा डी.एड, बी.एड यांची मार्कशीट, तुमचं जे क्वालिफिकेशन झालेलं असेल डी.एड, बी.एड, एम.ए, पी.एच.डी आणि इतर अदर जे तुमचं एज्युकेशन आहे, तुमचं सर्वाधिक जेवढं एज्युकेशन आहे तेवढं सगळं एज्युकेशन भरायचं. आणि फॉर्म भरत असताना जर तुम्हाला अपियर म्हणून जर जे काही एज्युकेशन चालू असेल तेही टाकता येत असेल तेही टाकायचं. पण एज्युकेशनमध्ये तुमची जी तिथं बाबा या गोष्टीची गरज नाही, म्हणजे अदर डॉक्युमेंट म्हणून जर कॉलम उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी तुम्ही सर्वच्या सर्व गोष्टी ॲड करायच्या, हे लक्षात घ्या. मग डी.एड, बी.एड यांच्या मार्कशीट आणि तुमच्या इतर कोणताही तुमचा डिप्लोमा असेल, डिग्री असेल, जे असतील ते, तर त्या सर्व डिप्लोमा डिग्रीच्या मार्कशीट त्या ठिकाणी ॲड करायच्या, हा महत्त्वाचा विषय. आणि अलीकडचे कलर फोटो, म्हणजे एकदम अलीकडेचे. नाहीतर तुम्हाला वाटतं की आता जर वय तुमचं समजा म्हणजे 25+ किंवा 30+ जर झालं असेल आणि तुम्ही येता 10वीमधला जर समजा तर एकदमच फोटो देतो म्हटलं तसं चालणार नाही, ते मॅच झाला पाहिजे, हे लक्षात घ्या. तर अलीकडचे कलर फोटो त्या ठिकाणी आपण अलीकडे काढून घ्यायचे आणि तो फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा. आणि सोबतच ओळखपत्र. बघा ओळखपत्रामध्ये ID, आता वेगवेगळी ओळखपत्र तुमच्याकडे आहे. आधार कार्ड असेल उत्तम, आधार कार्ड म्हणा, पॅन कार्ड म्हणा, ड्रायव्हिंग लायसन्स म्हणा, पासपोर्ट असेल किंवा इतर कोणतंही लायसन्स असेल ज्याच्यावर तुम्हाला म्हणजे गव्हर्नमेंटने पारित केलेलं असेल असं ओळखपत्र. नंतर रेशन कार्ड आहे, तर हे तुमचे त्याच्यावर हे सगळी ओळखपत्रे म्हणून तुम्हाला वापरता येते. आधार कार्ड बेस्ट राहील, हे लक्षात घ्या. आता ज्या महिला विवाहित आहेत, ज्यांचा विवाह झालेला आहे, ज्या महिला विवाहित आहे, तर त्यांच्याकडे विवाह प्रमाणपत्र असणं जरुरी आहे. म्हणजे तुम्ही गॅझेट बनवलं म्हणजे संपलं असातला भाग नाही, गॅझेटही सोबत पाहिजेच. पण त्याच्यासोबतच विवाह प्रमाणपत्र असणे हे अत्यंत अनिवार्य आणि महत्त्वाचं आहे, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या. बघा, आणि जर तुमचं MSc झालं असेल तर MSc सर्टिफिकेट त्या ठिकाणी असणे अत्यंत जरुरी आहे. आणि नंतर कास्ट सर्टिफिकेट लक्षात घ्या. जातीचा दाखला म्हणून कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी असली तरी चालते, नसली तरी ठीक आहे, पण लक्षात घ्या कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या, आणि तुम्ही जर समजा तुमच्याकडे एक विशिष्ट सवलतीचे कोणतेही प्रमाणपत्र असतील, दाखले असतील, उदाहरणार्थ EWS, अनाथ, सर्व्हिसमॅन, ACBC म्हणा, स्पोर्ट्स म्हणू, दिव्यांग म्हणा, प्रकल्पग्रस्त असेल, भूकंपग्रस्त असेल, जे असेल ते, म्हणजे तुमच्याकडे ज्या काही सोयीसुविधा असतील त्या ठिकाणी फॉर्म भरत असताना तिथे जर समजा फीचर्स अवेलेबल असतील, टॅब अवेलेबल असतील, तर त्या सर्व गोष्टी फॉर्ममध्ये व्यवस्थित नमूद करायच्या, हा महत्त्वाचा मुद्दा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आता हे सर्वांना लागत नाही. बघा OBC लक्षात घ्या, OBC म्हणा, NTC म्हणा, NTC BD लक्षात घ्या, हे SBC यांना लागतात. ST SC यांना हे गरजेचं नाही आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, डोमेसाईल सर्टिफिकेट, हे सुद्धा आपल्याकडे असणे गरजेचे आहे. बघा, म्हणजे फॉर्म भरण्यासाठी अनिवार्य, म्हणजे मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेजेस केले की सर मला फॉर्म भरायचा आहे, मी कोणती डॉक्युमेंट घेऊन जाऊ, कोणकोणते डॉक्युमेंट नेऊ, असं मला प्रश्न विचारलेले आहे. तर म्हणून मी हा व्हिडिओ विशेष करून घेत आहो, हे लक्षात घ्या. आणि विशेष म्हणजे मित्रांनो काय करायचं आहे, पुन्हा तो फॉर्म कमीत कमी 5-25 वेळा चेक करा. आता मी म्हणतो म्हणून 5-25 वेळा नाही करायचा, पण एक गोष्ट सांगतो, किमान एकदा प्रॉपर चेक करा, दुसऱ्यांदा प्रॉपर चेक करा. कारण जेव्हा याच्यानंतर बरेच प्रॉब्लेम होतात ज्याच्यामध्ये नो चेंजेस येतात, मग माझं सर नाव चुकलं, नावातील स्पेलिंग चुकलं, माझं इकडचं नाव वेगळं, तिकडचं नाव वेगळं, माझं ही गोष्ट राहून गेली, DEDच्या जागी BED झालं, अशा तुमच्या बऱ्याच समस्या तयार होतात. म्हणून आता थोडासा वेळ द्या, किमान 2-3दा फॉर्म नक्की चेक करा, म्हणजे पुढची होणारी गैरसोय मित्रांनो आपल्याला टाळता येईल, हा महत्त्वाचा मुद्दा. बघा मित्रांनो, तर अशा पद्धतीनं हे तुम्हाला आतापर्यंत जी डॉक्युमेंट मी सांगितली ती सर्व डॉक्युमेंट आपल्याला TETचा फॉर्म भरण्यासाठी पाहिजे. सोबतच मित्रांनो, आपल्या या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या चॅनलवर MPSC, TAIT, TET, पोलीस भरती सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता असते. या बॅचच्या नोटिफिकेशनसाठी आणि सर्व स्पर्धा परीक्षा आणि शिक्षक भरतीच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. आणि अत्यंत महत्त्वाची आणि विशेष ऑफर या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे, ती म्हणजे बघा महा TET 2024 सर्व विषय लाईव्ह, रेग्युलर सर्वच्या सर्व विषय 5ही विषय लाईव्ह होईल आणि रेकॉर्ड स्वरूपात मिळेल. तुम्हाला लाईव्ह अटेंड करणं नाही झालं, सोबत टेस्ट सिरीज, हे फक्त 899 रुपयात. नोट्स, PYQ, PDF, ई बुक्स सर्व त्यासोबत फ्री मिळेल. पास होण्याची लेखी हमी,
या 9657779495 या नंबरला तुम्ही TET TIT असा मेसेज करा व्हॉट्सॲपला, तुम्हाला सर्व माहिती मिळेल. सोबतच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये TET इन्क्लूड आहे हे लक्षात घ्या. म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2024 त्याच्यात TETची बॅच वेगळी घ्यायची गरज नाही. ही जी तुम्हाला सांगितली 899ची बॅच ही या बॅचमध्ये इन्क्लूड आहे. तर ही बॅच 1099 रुपयाला मिळेल. बघा, पोलीस भरती 999, सरळ सेवा 999, सर्व स्पर्धा परीक्षांच्या बॅचेसवर 95% प्लस सूट, ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत. बघा, आणि व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. मागील वर्षींचे सर्व PYQ सर्व पेपर मिळेल. 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल आणि व्हिडिओ कितीही वेळा बघता येईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.